नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एका आजींचा आहे. मग आजीने खूप कष्ट करून मुलांना शिकवलं होतं. जेव्हा आजीची म्हातारपणाची वेळ येते तेव्हा मुलं आजीचं इतकं हाल करतात आणि आजीच्या मिस्टरांनी आजीसाठी कोट्याची प्रॉपर्टी लिहून ठेवली होती. त्यावेळी आजीला मुलं आश्रमात नेऊन टाकतात. मग आजीने खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. नक्की ऐका. आईवडिलांची किंमत करण्यासाठी आईवडील व्हावं लागतं. आजीने सांगितलं होतं. त्या आजींचं नाव आहे मीराताई. त्या आजी खूप कष्टाळू होत्या, धार्मिक होत्या, प्रेमळ होत्या. मात्र नियतीने बघा त्यांच्या खूप वाईट केलं होतं. मीराताईंचे लग्न झाले आणि लग्न झाल्यापासून अवघ्या काही वर्षातच 2 मुले झाली आणि मिस्टरांचा अपघात झाला आणि ते सोडून गेले. त्यानंतर त्या 2 मुलांना लहान घेऊन आजींनी संसार सुरू केला. अंगावर सर्व जबाबदारी पडली. मुलांचं शिक्षण खूप ताईने कष्ट केले होते. त्या दरम्यान कपडे शिवून उदरनिर्वाह चालू केला होता. जे मिळेल ते पैसे घ्यायचे, त्यात मुलांचं पोट भरायचं, कधी नाही पण भरायचं, असं करून त्या राहू लागल्या होत्या. कधी उपाशी तर एक वेळ खायचं, कोणी कधी पैसे द्यायचे. मुलांचं शिक्षण खूप कष्ट केले होते आणि 2 मुलांना सगळं व्यवस्थित चालू केलं. लहानाची मुले मोठी झाली होती. दिवसामागे दिवस वाढत होते. मुलांचे वय होत होते. त्यानंतर त्यांना मधुमेहाचा आजार सुरू झाला आणि मोठ्या मुलाकडे आजी राहिल्या होत्या. सर्व कारभार हा सुनेकडे दिला होता. त्यावेळी सून घरातली सर्व मोलकरणीप्रमाणे आजीनं वागवायच्या, खूप त्रास द्यायच्या. एके दिवशी ते जेवत असताना सून बोलली का आम्ही जेवल्याशिवाय तुम्ही आई जेवायचं नाही. इतकं आजीला वाटलं की मी उपाशी राहून मुलांना वाढवलं तरी मुलांना माझी किंमत नाही आहे. त्यांना खूप वाईट वाटायचं आणि त्या जेवल्यानंतर सगळं बघितलं तर एक अर्धी चतकूर भाकरी होती आणि ना सांबार ना काही, कोरडी भाकरी आजीसाठी ठेवून दिली होती. आणि मधुमेहाचा पेशंट असल्यामुळे भूक ही सहन होत नव्हती. तीच भाकरी घेतली आणि लहान मुलाकडे गेल्या आणि ते जेवतच होते. आजीला वाटलं की आता मलासुद्धा जेवायला देतील आणि आनंद झाला. पण ती सून बोलली की आमचं जेवण झालं आहे, काहीच शिल्लक नाही. आणि 2 भाकरी आणि भाजी होती. भाजीवर झाकण ठेवलं. आजीला इतका रडू आला होता की खूपच वाईट वाटलं होतं का असूनसुद्धा मला दिलं नाही आणि मी एवढं याच्यासाठी कष्ट केली. माझी पुढची मुलंसुद्धा विसरली होती. कोरडी भाकरी घेतली. अक्षरशः आजीने पाण्याच्या बरोबर खाली. खूप वाईट तेव्हापासून आजीला समजलं होतं का आपलं कोणीच नाही आहे. लहान मुलगाही सारखाच आणि मोठा मुलगा त्यानंतर मोठ्या मुलाने भावाला निरोप दिला का बघ आईला तुझ्याकडे ठेवू. नंतर लहान मुलगा बोलला का आपण संध्याकाळी ठरवूया का आईला कुठे ठेवायचं, दोघं मिळून चर्चा करूया, आईला कुठे ठेवायचं हे ठरवू. संध्याकाळची वेळ आली. मीराताईंचा लहान मुलगा घरी आला. जेवण झालं. चांगली चर्चा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मीराताईंच्या लहान मुलाने आपल्या आईला घेतलं आणि थेट वृद्धाश्रमाकडे गेला. मीराताई खूप दुःखी झाल्या होत्या का मी इतकं कष्ट केलं यांच्यासाठी आणि ह्यांनी माझ्यावर हे दिवस आणले. आजी खूप रडत होतं. तुम्ही ठेवाल तसं मी राहीन, मला नका सोडू वृद्धाश्रमामध्ये, हात जोडत होती. पण मुलांनी काही ऐकलं नाही. मात्र मुलाने आईला सांगितलं आई तू इथेच थांब, तिथल्या मॅडम आहेत त्या तुला पाहतील, सगळी सोय करतील, त्रास होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. पण आजी खूप रडत होती का नका मला सोडून, मी तुमच्याजवळ राहायचं आहे, नाही तोंडानं बघायचं आहे. अशा आजी सांगत होती. ते कोणीच ऐकलं नाही. तिथल्या मॅडमनी पण सांगितलं का इथेच तुमच्यासारखीच लोकं असतात, सगळं मिळून मिसळून करतात आणि सगळं व्यवस्थित होईल. मग आजीला थोडा धीर वाटला आणि त्यांनी लक्ष नाही दिलं आणि त्यांनी तिथे राहायचा निर्णय घेतला. आणि थोडासा आधार वाटल्याने आजीने असा अंगात स्वेटर घातला होता. तेव्हा त्या मॅडमने विचारलं का हा स्वेटर तुम्ही कुठे घेतला. तर आजी बोलली का हा स्वतः मी विणलेला आहे. आता ह्या मधुमेहाचा आजार झाला म्हणून मी काम बंद केलं, नाही तर हे स्वतः मी कष्ट करत होते. तेव्हा आजी बोलली का आता तुम्हाला मी रोजगार मिळवून देणार, सगळं व्यवस्थित होईल. आजीला खूप बरं वाटलं का मी केलेली गोष्ट कोणाला तरी आवडली होती. आणि आजीला खूप कला येत होत्या कारण की तिने खूप कष्ट करून मुलांना मोठं केलं होतं. पण त्यांना किंमत कधी नव्हती. आता वृद्धाश्रमात सुद्धा उत्पन्न वाढू लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी असा आश्रमातला वॉचमन आला आणि तो मीराताईने बोलला, मीराताई म्हणजे त्या वयाने खूपच होत्या पण त्यांना लहानपणापासून त्यांचं नावच होतं मीराताई. पण तो वॉचमनसुद्धा मीराताईच बोलत होता. ते भेटायला आले तुम्हाला कोणतरी. त्यावर त्यांना वाटलं का खरंच माझी मुलं आली असतील. आजी धावत गेल्या. बघतात तर एक वकील आला होता. त्या वकिलाच्या हातात एक लेटर होतं. ते लेटरवर तो बोलला की एक घर आणि संपूर्ण कोट्याधीशाची प्रॉपर्टी तुमच्या मिस्टरांनी नावावर करून ठेवली आहे.
त्यावर मीराताई विचारात पडल्या, का यांना मला काहीच माहिती नाही. यावर वकील बोलले, का ह्या पत्रामध्ये तसं लिहिलं आहे का हे पत्र अंतर्देशीय होतं. मिस्टरांनी हे पत्र लिहिलं होतं. त्यांच्या डोळ्यात खूप पाहून अश्रू आला होतं. का त्या पत्रात लिहिलं होतं का हे पत्र कधी मिळेल माहिती नाही, पण मिळेल तेव्हा तुला मुलं बघतील नाही बघतील, पण ह्या प्रॉपर्टीत तू सुखाने जगू शकशील. असं त्या पत्रात खूप सुंदर असं लिहिलं होतं की ते प्रॉपर्टीबद्दल सर्व माहिती लिहिली होती. आणि ती प्रॉपर्टी, घर सगळं व्यवस्थित आहे. हेच ऐकून मुलंसुद्धा तुला बघतील असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. पण ते खूप लहान वयात गेले असल्यामुळे आजींना काहीच माहिती नव्हतं का त्यांच्या नावावर काय ठेवलं. आणि हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून तुला आयुष्यासाठी पुरेल असं त्या पत्रात लिहिलं होतं. हे मीराताईंना हे बघून खूप गहिवरल्यासारखं झालं आणि खूप अनावर झालं दुःख. आणि हेच ऐकून इस्टेट आईला भेटली आणि मुलंसुद्धा आली. ते सांगत होते, आई तू घरी चल, आता आम्ही सगळं तुला व्यवस्थित करू, आमचं चुकलं. पण आईलासुद्धा जरा वेळ आनंद झाला. पण आईला नंतर समजलं का मला भेटायला नाही आली, माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे म्हणून मला आली. आजीने पाय मागे सरकून घेतला, मी नाही येणार तुमच्याबरोबर. माझ्याकडे प्रॉपर्टी आले म्हणून तुम्ही आलात, माझ्यासाठी नाही आलात. मला नाही तुमच्याबरोबर. तुम्ही माझे खूप वाईट दिवस काढलेले आहेत. मी तुमच्यासाठी इतके कष्ट केले, तुम्ही विसरले आहात. मी काही केलं तरी पण त्यांचं तुम्हाला हे राहिलं नाही. ना ते प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आणि मला भेटायला न्यायला आलात, मी नाही येणार. यावर आजी खूप सुंदर असं त्यावर ते प्रेमाच्या भावना त्यांना समजल्या होत्या की हे स्वार्थी आहेत. त्यानंतर त्यांच्या चुकीची शिक्षासुद्धा त्यांना कळाली होती. आईशिवाय काहीच नाही. पण त्यांना समजलं होतं काही प्रॉपर्टी आईंच्या नावावर झाली म्हणून त्यांना ओळख पटली होती. आजी बोलले की हे सर्व प्रॉपर्टी मी वृद्धाश्रमाच्या नावावर करेन आणि नव्यानं त्यांनासुद्धा काहीतरी आईच्या नावावर इस्टेट झालं म्हणून मुलं आईला न्यायला आली. तेव्हा मुलांनासुद्धा समजलं होतं का आईशिवाय जगणं मुश्किल आहे. पण त्यांना जेव्हा आईची किंमत होती तेव्हा आईला त्यांनी सांभाळलं नाही आणि नंतर आईला बघायला गेले. त्यांची चूक त्यांना समजली होती. स्वामींची पण हीच इच्छा आहे, आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.